टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिवसेनेच्या पत्रकार परिषदेदरम्यानच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आदेशान्वये सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली। हे सगळे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि पत्रकार परिषदेदरम्यानच दत्ता गायकवाड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांना थेट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत साहेब यांचा फोन आला। नेमका पत्रकार परिषदेदरम्यान आपल्याला काय फोन आला? खरं तर काल आपण बघितलं असेल की सुधाकर बडगुजर यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट जर बघितलं तर सर्वसामान्य शिवसैनिकाला दुःख होईल अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट होतं आणि तेच पक्षाविरुद्ध होतं। आणि ते स्टेटमेंट बघितल्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी ताबडतोब निर्णय घेतला की अशा लोकांना पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे। तो निर्णय झाल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय संजय राऊत साहेब होते। संजय राऊत साहेबांच्या लक्षात आलं की या ठिकाणी प्रेस चालू आहे। त्यांनी मला फोन करून सांगितलं की असा निर्णय आदरणीय उद्धव साहेबांनी घेतला आहे, तो निर्णय पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जाहीर करा। आणि म्हणून तो त्या ठिकाणी मी जाहीर केला। नाना, अनेक वर्ष आपण शिवसेनेत काम केलेलं आहे। अशा पद्धतीनं शिवसेनेत काम केल्यानंतर थेट कारवाईचा हा अनुभव आज शिवसैनिकांना देखील आला। कसं बघता या कारवाईकडे तुम्ही आणि का बरं अशा पद्धतीची कारवाई करावी लागली असं आपल्याला वाटतं? आता काल परवापासून 2-3 दिवसापासून जे बडगुजरांचं स्टेटमेंट किंवा जे चाललेलं त्या हालचाली ह्या सगळ्या संशयास्पद वाटत होत्या पक्षाला। माननीय संजय राऊतांनी पण त्याच्याशी या पद्धतीने त्या बोलायचा प्रयत्न केला आणि जेव्हा संशय पूर्णपणे वाढला आणि ज्या टायमाला गिरीश महाजनांचं जे स्टेटमेंट आलं शिवसेनेला संपवण्याचं, त्यावेळेला बडगुजर साहेब त्यांच्या शेजारी होते। अशा टायमाला त्यांनी काहीतरी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती किंवा त्यांनी विरोध करायला पाहिजे होता असं संजय राऊतांचं म्हणणं होतं। आणि असं जर जो माणूस सगळं शिवसेनेचं दिलेलं असतानासुद्धा शिवसेनेची बाजू पडत्या काळामध्ये मांडत नाही, मग अशा लोकांची हकालपट्टी केलेली बरी बुवा, त्यामुळे केली असं। नाना, महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, अशा पद्धतीनं बडगुजरांवर हकालपट्टीची कारवाई करणं याचा काही परिणाम होऊ शकतो? आता तो चांगला कार्यकर्ता आहे हे आम्हालाही पण मान्य आहे, पण ज्या टायमाला पक्ष निर्णय घेतो होऊ शकतं। आता जेवढे लोक त्यांच्यावर प्रेम करत असतील तेवढेच लोकांचा विरोध पण होता। त्याच्यामुळे जे विरोधात काम करत होते किंवा विरोध असतील ते सगळे लोक चांगलं काम करायला लागतील। एखाद्या वेळेस याचा फायदा पण होऊ शकतो। आणि निश्चितच निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीची एवढी मोठी कारवाई करण्याचं धाडस शिवसेनेमध्ये आहे हे बघितल्यावर लोक शिवसैनिकाला आकर्षित होतात। निश्चितपणे आपण बघितलं की शिवसैनिकांनी देखील या ठिकाणी हा संपूर्ण निर्णय झाल्यानंतर घोषणाबाजी केली। हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी शिवसेना कार्यालयात आहेत आणि बडगुजर यांच्यावर जी कारवाई झाली त्याच्यानंतर या सगळ्याच शिवसैनिकांनी या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली, जल्लोष साजरा करायचा प्रयत्न केला। आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना पुन्हा एकदा शिवसेनेत वेग आल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।